ज्यावेळी निकाल विधानसभेचे समोर आले आणि पहिल्या फेरीपासूनच सगळ्या आतले जे पोलिंग एजंट होते, तालुक्यामध्ये जे वातावरण होतं, हे सगळेच असं घडू शकत नाही, हे होऊ शकत नाही. आणि निकालानंतर जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये 91 गावं आहेत, त्यातले एकाही गावाला हा निकाल मान्य नाही. आणि मग जर अशा पद्धतीनं म्हणजे मी तर विजयी झालो आहे, पण लोकांचा या गावाचा जे मार्केटवाडी आहे त्यांचा आक्रोश असा होता की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं मतदान कधी झालं नाही, घडलं नाही. आणि हे असं कसं होतं आहे, आम्ही तर मतदान दिलेलं आहे, आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही, आम्ही म्हणजे नेमकं आमचं मत गेलं आहे कुठं, हे मत आम्हाला तपासायचं आहे, तो आमचा मूलभूत अधिकार आहे आणि आम्हाला ते बघायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान करायचं आहे. म्हणून त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलेलं होतं, प्रांतांना दिलेलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं की निवडणुकीची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, आता याच्यावरती काही करता येत नाही. तर मग त्या लोकांनी मीडियाला आवाहन केलं, तर काय मीडियाचे प्रोसिडिंग ऑफिसर, निवडणूक निर्णय अधिकारी, काय आमच्या प्रिंट मीडियाचे लोक असे 30-40 लोक पुढं आलेले आहेत. आणि आमच्या व्हेरिफिकेशन खाली लाईव्ह पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी मतदान त्या तीन बूथवरती घेणार आहोत. सकाळी 8 ते 4 असं मतदानाची वेळ त्यांनी ठरवलेली आहे. मतपत्रिका छापून आणलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत असे की ज्यांनी 20 तारखेला ज्या उमेदवाराला मतदान दिलं होतं त्यालाच आईवडिलाची आणि परमेश्वराची शपथ घेऊन तुम्ही मतदान करायचं आहे. आणि मग आम्ही ज्यांना दिलं, ज्याला मतदान दिलं त्यांनी त्यालाच द्या, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गावामध्ये बॅनर लावलेले आहेत. जे 12 उमेदवार आहेत त्या 12च्या 12 उमेदवारांना तिथं उपस्थित राहण्यासाठी त्यांची बैठक व्यवस्था 1-300 फुटावरती करण्यात आलेली आहे की जिथून मतदानाचं केंद्र दिसतं. पोलिंग एजंट नेमण्याची सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. आणि जी निवडणुकीची प्रक्रिया असते तशाच पद्धतीनं त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की बाबा खरोखर आमचं गावामधून तेवढं मतदान गेलं आहे किंवा नाही, आमची तरी खात्री होईल. आणि नसेल असं गेलं मतदान आणि जर वेगळं काय समोर आलं तर मग आम्हाला ते मत शोधण्याचा, ते मागण्याचा आणि आम्ही दिलेलं मत हे माहिती अधिकारामध्ये आम्हाला शोधता येत नाही. ह्याला मार्ग काय, आम्ही कसं आमचं मताचा म्हणजे आम्ही आमचं मत गेलं आहे कुठं हे आम्ही कसं शोधायचं, कुणाला सांगायचं, कुणाकडे ते मागायचं, हे मागता येत नाही. आणि म्हणून आम्ही मतपत्रिकेद्वारे त्या ठिकाणी मतदान घेतो आहे आणि त्यामधून जो निकाल समोर येईल तो आपल्या सगळ्या मीडियाच्या समोरच तो विषय होणार आहे. आपल्या मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असणार आहे. मंगळवारी 3 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मतदान आहे. 4 ते 5 लगेचच मीडियाच्या समोरच त्याची मतमोजणी होणार आहे. म्हणजे थोडक्यात मीडियाच हे मतदान घेत आहे आणि तसं आवाहन गावांनी त्यांना केलेलं आहे. परंतु आता निवडून मी आल्यानंतर माझी काही इच्छा नव्हती, मी एकदा विजयी झालो आहे म्हटल्यानंतर त्या बाराभानगडी करत बसणं, एखाद्या गावात कमी असले काय जास्त असले पण त्या गावालाच करमेना किंवा त्या गावांना वाटतंय की हे चुकलंय काय, म्हणजे आम्हाला हे पसंत नाही किंवा असं आमच्या गावामध्ये घडू शकत नाही. नाही, जर गावांनी मतदान अशा पद्धतीने केलं असेल, त्या गावाला खात्री असेल तर ती गावं निश्चितपणानं अशा पद्धतीचं मतदान घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला 10 दिवसापूर्वी तुम्ही मतदान केलं आहे, माणसामध्ये ज्याला मत द्यायचं आहे तो माणूस 1% व्हेरिएशन, 1-2% आपण समजू शकतो, पण ज्यानं मतदान केलं आहे त्यालाच तो माणूस मतदान त्या ठिकाणी करणार आहे. 2-5% आपण त्याच्यामध्ये एरर पकडू सुद्धा, पण असं काय फार मोठा फरक, प्लसचा मायनस आणि मायनसचा प्लस. मी 1043 मतांनी प्लसला होतो, तो मी 150 मतांनी मायनसला गेलो आहे. असं इतकं व्हेरिएशन होऊ शकत नाही. 40-50, 10-20 मताचं
फार फार एखाद्या 100 मताचं व्हेरिएशन येऊ शकतं. कशासाठी कारवाई? आपलं मत चेक करणं दुसरं माध्यम नाही, तो मूलभूत अधिकार आहे. आणि तो मूलभूत अधिकार गाव चेक करत असेल तर त्याला कारवाई आहे किंवा कुणी विरोध करायची कारण काय काय असणारच नाही. राज्याचं आणि केंद्राचं निवडणूक आयोग आहे, जी स्वायत्त संस्था आहे, ती ही संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली. त्यानंतर आता जो निकाल आलेला आहे त्या निकाल आम्हाला मान्य नाही असं म्हणत हे गाव मतदान करवणार. माझा प्रश्नच तो आहे, एक मरकटवाडीने एक उदाहरण सेट केलं आणि त्यानंतर इतर सगळ्या गावांनी अशाच पद्धतीचं मतदान केलं किंवा करवलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने एकूण जी एवढी मोठी प्रक्रिया राबवली त्या प्रक्रियेवरच जर प्रश्नचिन्ह उभं राहणार असेल तर उद्या या गावावर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांनी निवडणूक आयोग ज्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया राबवलेली आहे त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. मार्कडवाडी गावाचंच मत असं आहे की ही निवडणूक प्रोसेस किंवा जी प्रक्रिया आहे ती चुकीची होते. आमचं मत कुठं जातं हे आम्हाला समजत नाही. आणि निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे ही त्या गावाची मागणी आहे. त्या गावाचंच मत आहे की निवडणूक आयोग किंवा निवडणूक प्रक्रियाच चुकीची आहे आणि त्यासाठी ते मतदान घेत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.